नमस्कार मंडळी, आज आपण वर्ष ते 2 वर्ष टिकणारी खमंग खुसखुशीत साबुदाणा आणि बटाट्याची उपवासाची चकली तयार करणार आहोत। त्याच्यासाठी इथे अर्धा किलो प्रमाणात साबुदाणा घेतला। साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घ्यायचा। भिजवण्यासाठी साबुदाण्याच्या दीडपट पाणी घालायचं म्हणजे छान तयार होतो। एक अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 ग्लास पाणी घालायचं, 1 चमचा जिरे, 1.5 चमचा लाल तिखट आणि 3 चमचे मीठ घालून घ्यायचं। हे प्रमाण परफेक्ट आहे। पाणी छान उकळल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। भिजून घेतलेला सगळा साबुदाणा घालून घ्यायचा आणि चम्मचनी सेम असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की एक झाकण झाकून साधारण 10 ते 15 मिनिटाची वाफ काढायची आणि अधूनमधून मिक्स करत राहायचं म्हणजे साबुदाणा तळाशी लागू नये आणि एकसारखा शिजायला पाहिजे। बघा छान असा ट्रान्सपरंट तयार झालेला आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे आपण 1.5 किलो बटाटे घेतलेले आहे। याच्यापेक्षा जास्त घेऊ नका, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। बटाटे छान उकळून घ्यायचं, कमी पाणी घालून उकळायचं म्हणजे छान असं मिश्रण घट्टसर तयार होतो, अजिबात पातळ होत नाही। बटाटा खिसणीने खिसून घ्यायचा, तयार केलेलं मिश्रण घालून घ्यायचं। सध्या मिश्रण गरम आहे, चम्मचने मिक्स करून घ्या। नंतर छान असं हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघा इथे मी हे मिश्रण भांड्यामध्ये घालून घेते म्हणजे सुऱ्यामध्ये घालून घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं आणि छान अशी याची चकली पाडून घ्यायची। तुम्हाला जर सुऱ्याने चकली पाडता येत नसेल ना, तर तुम्ही प्लास्टिकची बॅग देखील वापरू शकता। छान अशी चकली तयार करून घेतलेली आहे। साधारण फॅनखाली 1 दिवस आणि उन्हामध्ये 2 दिवस मी छान कडकडीत वाळवून घेतलेली आहे। वाळवणीचे पदार्थ छान वाळून घेतले तर खमंग खुसखुशीत तयार होतात। तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। आपण चकली तळून घेऊया आणि बघा तळल्यानंतर किती छान कुरकुरीत तयार झालेली आहे आणि एकूण एक साबुदाणा छान असा फुललेला आहे। आणि ही बघा तळल्याआधीची चकली आणि तळल्यानंतर बघा दुप्पट तिप्पट फुललेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। याचा पूर्ण व्हिडिओ खालील त्रिकोणावर क्लिक करून नक्की बघा।